श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण तथावत दिगंबर यतिवरे स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परदसुतं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलनं सर्वधी साक्षीभूतं भगवातीत त्रिगुणरहित सद्गुरुतं नमामि. ओम रक्तांगन रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदं कथाकंटोपी च मालादंड कमंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारक पाहि माम. जय जय श्री सागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयन अनंत वेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी ननु तया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरेशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नम करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचावर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तथा सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता न मिळेली. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कारणछेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रयनं येला. धर्मसंस्थापकारण युगायुगी अवतार घेणे नानविध वेश नटणे जगतपतींचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचारा प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही कळेना हे स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दावी नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांगण मुनी करी प्रार्थना कर जोडणे आपुला विख्यात महिमा जणी गाव याचे योजले. करता आणि करिता तुझी एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐकोणे असुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय ती वरद हस्ते करुणी. आता नमू साधुवृंद ज्यांची नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सौदतीत राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलुमकुटावस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुण ज्ञातेही डोलविती मान त्या ते चरण नमिले. ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभित या नमित वरद प्रसाद कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुणी ग्रंथ रचना करावी. आता करुण मनचे एका श्रोते विचक्षण महाज्ञानी विद्वान श्रवणीत सादर बैसले. परी हे अमृत जाणूनी आदर धरावा जी श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेले समुद्रसा. त्या महादोद्दंड पाही अमोल फक्तान फळे घेतली काही द्याव्या मान सुज्ञानी अणमान काही न करावा. इतिशु स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोढा. इतिशु स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोढा. श्री शंकरचरणार्पणमस्तु. श्री पाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणींचे भजती होय ज्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याचे घरी बैसलो समर्थांची स्वारी भक्त मंडळी वैशिष्ट्य. साहेब पुणे कलकत्याचा हितू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्यात सवय एक पारसी आला होता दर्शनाचे. ते येण्यापूर्वी मंडळीचे महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एका हारी दोघांची बैसवणी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज उभयंतेंची वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले त्या लागून आम्ही कर्दळी वनातून प्रारथमी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगाल देश समग्न आम्ही असे पाहिला. घेतले कालींचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वार प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडो तेथे समग्न 80 हजार नगरे आम्ही देखली. मग तेथून सहजगती पातलो गोदा ताटका प्रति जियेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नानस्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमुचे अंतर. काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंडून सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला. स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले. तैपासून या नगरात आनंदे आहोन आणत ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासून. 12 वर्ष मंगळवेढ्यापदी राहिले स्वामीराज यतीपरी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रह यतीवर कमरेवर ठेवणी कर दर्शन देती तयांसी. इतिश्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोढा. इतिश्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय तिसरा.
श्री गणेशाय नमः. धन्य निंदते या जगती स्वामींचरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करुणी वस्ती मंगळ वेळे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवीवरून सवे घेऊन स्वामींचे टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतुनी स्वामी चालले उठून बहुत वर्जिले सेवकांनी परिणच मान घेत्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविध होता तो करिता यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहपती स्वामींचे जाणून ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर. योगाधिक काही चोळप्पाने केले नाही. परिभक्तीस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची दुःखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद भुसाळ. तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारे. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिक अधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवर दक्ष असूनही कारभारी परमज्ञानी असतीचे. चोळप्पाचे गृहपती आले कोणी एक येती लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरले लोका माझी पसरले मातून नृपासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरात. येती विख्यात पातले वार्ता ऐसे ऐकून राव बोलला काय वणी. गावात येती येऊनी फार दिवस झाले परी हामाश्रुत पाही आजवरी झाले नाही. आता जावणी लवलाही भेटू तया येतीवर परी ते केवळ अंतर्ज्ञानी यायसी वार्ता ऐकली काणे हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची येती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मती गुंगली दयाची. खूण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळूनी गेली दुरी चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदिली. षोडशोपचारी पूजली स्वामी मूर्ती नृपराय. इथे स्वामी चरित सारमृत नाना प्राकृत कथा समत प्रेमळ भक्त परिसोत. तृतीयोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पण मस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. इथे स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे. तृतीयोध्याय. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. त्या ध्यायचे अंत. अक्कलकोटी आली यती रूपराय दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी रावते तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडीत याते. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना देती कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून. या लग्न येती दूरदेशावणी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. माया माय पसरत्या ते फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे चिते ते येती राजपूर्वी. ती दृढ चरणी जयांची भक्ती त्यांची होती कल्पतरू. जो जे का निंदू कुटील तया शास्ते केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करतात. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जणांसी ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो असत असे. ऐसे तयाने निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले. तेव्हा ते भेटीसे आले. तेव्हा गेले नवर एका भक्ताची या घरी पाती समर्थांची स्वारी. तेही दोघी विचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपले चिती चमत्कार म्हणती करू आता. दर्शन इच्छू जण असंख्यात पातले. तेथे क्षणार्धात समाज दाटला. बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे हेतू पुरवावे म्हणींचे म्हणून या विनंती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळी समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांते. कोणी नवसाते करीती कोणी आणून देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझ्या आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोणी. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटीती. मोडली जणांची गर्दी ते येवणी सेवेकरी. संन्याशा पुढल्या नाना परिवस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला. अन्नद कासी सूर्य जाता असता चळासी. तेथून या उठले दोघे संन्यासी. त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांची अन्नोदिक वर्ज्य असे. जे पातले करू छळणा त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले यतीवर. येथे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसोत प्रेमळ भक्त. चतुर्दोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पण मस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भव कारण वैष्णा नरा अज्ञानमच्छदेका भस्करा वर्ण साक्षी पदात्परा. भक्ता खरा सदैतू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजे वास करीत. भक्त बहुत झाले वार्ता वसली जहूकडे. कोणासही पडता साकडे धाव घेते स्वामींकडे. राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपते स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोद्या माझी ते अवसरी मल्हारराव राजाधिकारी. एकदा ते यांचे तरी विचारायचा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असा समग्न बोलेन रूपवर. तयाप्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी येती आणील स्वामींचं तरी आम्ही तयासी. नामदेव बहुत कार्य जाणून कठीण. कोणी न बोलती वचन कोणा एक लागून गोष्ट मान्य करविना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलला झाला उत्तम रूप लागी परियेसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटू पुरीसी. तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असू द्या. ऐसे आहे कोणी उत्तर संतुष्टला. तोंड रूपवर तैसे सभागी समग्न आनंदित झाली. नृपती सह सकळ जणे व्यापारी
त्यातासी सन्माने गौरवणी मधुर वचने यशस्वी तो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणे संतोषले. जे काही वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले. चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील होती. त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणे तात्यांचे विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींचे कैसे नेऊ आपण. प्रत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिदली बहुचालत आणि याचक धणे तृप्त केले. स्वामीची अपूजे प्रति नाना द्रव्य समर्पित. जेणे सेवेकर संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा. ऐशी आणि काही न झाले केले ते तुके व्यर्थ गेले. तात्या म्हणे खिन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठून जोडपा प्रति त्याच लागणे विनंती करती. बुद्धिवाद सांगता त्या. जरी तुम्ही समर्थांचे घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येने सर्वे वशा चोळपासी लागली आशा. तयांच्या अंतरी भरोसा जहागिरीचा बहुचाल. चोळपाने कर जोडणे विनंती केली. मधुर वचनी कृपाळू होणी समर्थांनी बडोद्याप्रती चालावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत तन आपुला योग्य सन्मान तेथे जाईल होती. ऐसे एकूण या वचने समर्थांनी हास्य करून उत्तर चोळपा लागून काय दिली सत्वरसाव. मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. इथे स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकत भाविक भक्त पंचमोध्याय घोडा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धोरण शिशूचा हात अक्षरे पंडित लिहित ऐसे हे स्वामी चरित्रामृत. स्वामी समर्थ वदिती मागील अध्यायाच्या अंती चोळपा मिळून स्वामींप्रती कृपा करून मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोणी समर्थ बोलती हसुनी. मल्हाररावाची म्हणे आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसे यत्न व्यर्थ गेला. यात्या म्हणे विचिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करून यायचे विचार केला म्हणे. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करीत. यांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले. सप्ताहासी ब्राह्मण बैसुले. गुरुचरित्र आरंभिले. व्हावं याचा स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रहित काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे. राजयासी आणि सकळ जनांची तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाय करून नव्हती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून त्यातसी. असे कोणी एक दिवशी साधूनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामींचे तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरला. अर्धमार्गी मेना आला. नंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले. मागून अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हातात तात्यांनी. मग अपयशात घेऊन बडोद्याचे आले. परतून समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रांचे विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठाराव यशवंत तयांचे नाव नृप कार्याची धरुणी हवा आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली. समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामींपुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणून सत्र ठोका याच्या चरणी ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भाल्या म्हणे पळाले. तोंडचे पाणी लटरट कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्याचे तेथील कार्याचे सोडणे. साहेबा विष प्रयोग केला. मल्हाररावावरी आळा आला. त्या कृत्या माझी यशवंताला गृहिगार लेखिले. हातीपायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इथे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ सदा भक्त परिसोत षडोष्योध्याय गोढा. इथे स्वामी चरित्र सारामृत षष्टोध्याय समाप्त. शुभम भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाची निर्गुणा. जय जयाजी सनातना. जय जयाची अघरणा लोकपाळा सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी. जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती. जाणून यती परब्रह्म वेदांत आवडी तयांचे श्रवण करीती. दिवसनिशी हेरळी कराधिक शास्त्रयांसी वेतनी देवणी तेवली. या समयी मंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांत वरी करुणी लोका उपदेशिती. त्यासी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला. नृपपोटी बहुत करुणी खटपटी बुवांसी शेवटी आणले. रात्रंतिर नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती. तेणे अंतरीण रूपा बहुत सुखावे. ख्याती वाढली. लोकात स्तुती करते. जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येते. श्रेष्ठ जन सांगाते कित्येक होते तयावेळी. पहाव्या यतीचे लक्षण ब्रह्मचारी करती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींचे. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निराध. ऐसे ऐकून सत्वर यती राजा हसले. मुखे काही न बोलती वारंवार हसत करती. पाहुणे ऐशी विचित्रवृत्ती बुवा म्हणते काय म्हणे. हा तो वेडा संन्यासी. भूळ पडली लोकांची लागले व्यर्थ भक्तीसी. याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी आले सतर बाहेरी. लोका बोलती हास्य तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग. पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलून पातली आपुल्या स्वस्थानी विकल्प पातला म्हणी स्वामींची तुच्छ मानिती.
नित्यनियम सारून ब्रह्मचारी करते शयनाच्या वेळी पारशी दोघे जण तेही निद्रस्त झाले. निद्रा लागली बुवांसी लोटल्या काहीनिशी एक स्वप्न तयांचे चमत्कारिक पडलेसे आपुल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दोनशे आपणा करीत असे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडून उठली लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे. जवळे होते जे पारशी जागृती आले त्यांचे त्यांनी धरुणी बुवांचे सावध केले. त्यावेळी मग स्वप्नींचा वृत्तांत तयांचे सांगता समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्न कैक पडते. असोच दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुसता मागील प्रश्नांचे खदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखोणी वृश्चिकांचे काय म्हणून भाल्याचे जरी वृथा भय मानितोसी मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट होता नयेचे. बुवांप्रती पटली खूण धरले तत्काळ स्वामीचरण प्रेमाश्रुणी भरलेल्यानं कंठ झाला सद्गणित. त्या समयापासून भक्ती चढली स्वामींचरणी अहंकार गेला गवणी ब्रह्मपदा योग्य झाले. ते स्वामीचरित सारमृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसोत भावी भक्त सक्त मोध्याय गोढा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ अर्पणमस्तु. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय याचे सुखधामा जय याचे परब्रह्मा जय जय भक्तजन विश्राम अनंत वेश अनंता राजे निजाम सरकार त्यांचे पदतप्त दर राजे बराय बहादर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर त्यांप्रती सकल सखे सुख अनुकूल असते विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडे. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्र दिन गेले शरीर सुख न गोड न लागे अन्नपाणी. नावडे भोगविलास सुख उपभोगायच्या त्याच निद्रा न याची रात्रंदिवस चिंता नले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाला दिदली धाणे आरोग्य व्हावे म्हणून. मिटले संसार सौख्यासी त्रासला या भवयात्रेचे कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण मजोरी कृपा करील कोण सोडवीर व्याधीपासून ऐसे कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गांगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मासे एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तू तेथे करावी स्वामी सेवा यतिवचनी भाव धरावा तेने व्याधी जाई दूर. तरी ते तेथीचे राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयाचे स्वप्न पडले अक्कलकोटी जावे तो. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नीसही. तया नगरीच्या नगराडी कामधंदा करती घरी स्वामीचरित परस्परी प्रेमभावे सांगती. कित्येक प्रातः स्नाने करून पूजा द्रव्य घेऊन अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरण्याची स्वामीचरित सारमृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसोत प्रेमभक्त अष्टमोध्याय गोढा श्री स्वामी चरणार विंदार्पण मस्तु इति स्वामीचरित सारमृत अष्टमोध्याय श्री रस्तु. अध्याय 9 श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तन नित्य होती. ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ते बहुत लोक दर्शना येथे अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येथे धावून यात्रेची गर्दी भारी. सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येथे पाय. किती वर्णावे महिमान येथे अवतरले परब्रह्म. ये नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो आयशा नगरात शंकरराव प्रवेशात आनंदमय झाले. चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदरबाई मुख्य स्वामी सेवा सकळी गतीच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामी चरणी. तरी आपणाला अग्निद्रव्य काही देईन. बाईचे द्रव्य लोभपूर्ण आनंदले तियेचे मन म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईचे इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांचे देईन सत्यवचन आहे. बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदिक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनीय स्वामींप्रती कार्य आपले करीन. बाई स्वामींशी बोले वचन हे गृहस्थ थोर खुलीन परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासून आईचे ऐकता वरदानी समर्थ तिथून उठले. यवन स्मशानभूमीत आली अतिराज त्वरित एक नूतन खाचेत निजले छाटे टाकोणी. सेवेकरी शंकररावांसी म्हणती लीला करून अशी चुकविले तुमच्या मरणाचे निश्चय मानसी धरावा. शंकररावे त्या दिवशी खाणा दिदला फकीरांसी आणि शेकोणूर दर्ग्याची एक कफणी चढविली. मग काही दिवस लोटतो आम्ही राजा आज्ञापित बारीक वाटून निमित्त 10 मिरे त्यात घालावी. हे घ्यावे औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाल्यास आम्ही राजा वैद्य व्याधी फळे आपणाचे. प्रकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटत द्यायला ब्रह्मसंबंधी सोडले. मग पुन्हा आनंदसे दर्शन आले. अक्कल कोटासे घेऊन स्वामी दर्शनाचे आनंद झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चित मठ तुम्ही बांधावा. ऐशी या एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करीतात. सर्वानुमते तेथे जी मठ बांधिला चुने गच्ची कीर्ती शंकररावांच्या अजरामर राहिली. ह्याची स्वामीचरित सारमृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसोत भावी भक्त नवमध्याय गोढा श्री स्वामी राजार्पण मस्तु शुभम भवतु श्रीरस्तु.
अध्याय 10 श्री गणेशाला गाठी होते पुरपुणे म्हणून पावलं नरजन्म याचा सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसे मणी करून विचार आरंभिले स्वामी चरित्र हे शेवटासी नेणारा स्वामी समर्थ अस्तिपाय हा वीर नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळाप्पा नामी द्विज कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती सावकारी सराफी करीते जणिग वागती प्रतिष्ठित 30 वर्षांचे वय झाले संसारात उभगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली त्यांची तरी संसारी वर्तती तरी मणी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रति कोठे आता भेटेल पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येते पाहुण्या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस तत्काळ केल्याने धार सोडावे सर्व घरदार माया पाश दृढ तर विवेकशास्त्रे तोडावे सोलापुरी कामा हमासी ऐसे सांगून सर्वत्रांचे निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत तेथे चिगंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसेची परितया नाही संतती म्हणून अवधीन चित्ती मग शिवाराधना करती कामना चित्ती धरुणी 12 वर्षे अनुष्ठान केले शंकरांचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांचे तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरोसा पूर्ण असावा ऐकून या वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषले 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्र मल्हार दीक्षित ते आनंदोन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाधिपान ठेवी येलेला लागून शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निगुंडा शिक्षण व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर ते अवसरी पूजी लागे आणले प्राणप्रतिष्ठा मंत म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐशालीला अपार दाखविते चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदोद्धार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चले तया समय एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सर्वणी दीक्षितांते समजले जले भरले होते घट्ट तयांसी लाविता अमृत हस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करिता सर्वजन तेव्हा पूर्ण शहरा माझी पेशवे होते राबाजी एक समय ते सहजी दर्शना ते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे दव हरित यामुळे जन झाले त्रस्त दात त्यांची लागेना तयांनी ऐकून मुरगोडी आले धावण म्हणते दीक्षितांशी सांगून आता आपुली लावावे राव बाजीचे वृत्तांत करुणोपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्या वेळी काय बोलते आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवर ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्धवाक्य सत्य झाले राव बाजींचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढविण्याची कामगिरी आमांकडे तरी होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णले अल्पवृत्त मुरकोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणवणी तेथे ऐकेले या वृत्तान अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तानार्थ यतिरूपे प्रकटले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोढा श्री स्वामी राजार्पण मस्तु शुभम भवतु श्रीरस्तु अध्याय 11 श्री गणेशाला मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरकोडी आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे तेथे कळले वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपेशी दत्त वास्तव सांप्रत करीत आहे परी मुरगोडीचे विप्र बाळप्पाचे सांगत गांगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातरी तेथे आपण जागोनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु सपनी येऊनी सांगती तैसे करावे मानवला तयाचे विचार निघाले तेथून सत्तर जवळी केले गांगापूर परमपावन स्थान ते बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंद नृसिंह सरस्वती पावली प्रेम भावे वंदिले प्रातःकाळी उठून संगमावरी स्नान करून जप ध्यान आटपुणी मागुती येती गावात सेवेकरांबरोबरी मागून या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येता तो माध्यन स्नाहा करुणी पूर्ण बैसती जप ध्यानी असता जाता वास मरणी संध्या स्नान करावे करून या संध्यावदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतून ग्रामा माझी येते ते सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृह सुत कांता शीतनोष्णाची परवा न करता आनंद वृत्ती राहते शीतनोष्णाचा होय त्रासा अर्धपोटी उपास परितयांचे मानस कदा उदासन व्हायचे अय्या राम सेवेकरी राहत होते गांगापुरी त्यांनी देखून ऐसी परी बाळपासी बोलते तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमुचे सदनी जे जे पडेल तुम्हाला कमी ते आम्ही पूर्वजी बाळपासी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरून जेवले परी संकोच मानसे जाणे सोडले त्याचे घरी मागून या मधुकरी जावून या संगमावरी झोळी उदिक बुडवावी आणून या बाहेरी बैसुनी तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष्ण निषेधीने चिंता विकतास सद्गुरु प्राप्तीची लागली ही नापुले प्राक्तन भोग भोगवी दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेचे 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 यतिमूर्ती येऊन या दर्शन तेथे बाळप्पा चित्ती सुखावे 15 दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभ्यंतरी येऊन आज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपेण आणतात तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परितेने झाले पूर्ण आणखीही काही दिनक्रम आपुला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमासी वृक्षातळी ठेवणी वस्त्रासी गेले स्नान करव्या परतले स्नान करवोणी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलती खालोणी वृश्चिक एक निघाला ते असे त्यांनी न मारले नित्यकर्म आटोपिले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे
त्या दिवशी ग्रामाभिंतरी पक्वान मिळाले. घरोघरी बाळप्पा तोषले. अंतरी उत्तम दिला मानिला. अक्कलकोटी जावयाचे निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकुनी तयांचे मार्गावरी झाले. चरण चाली चालून अक्कलकोटी. दुसरे दिनी बाळप्पा पोचले. येवणी नगरी रम्य देखील. जेथे नृसिंह सरस्वती योजपी वास करायचे तेथे सर्व सौख्य नंदिती आनंद भरला सर्वत्र. त्या क्षत्रियांचे महिमान केवीवरून मी अज्ञान प्रत्यक्ष जय वैकुंठ भवन स्वामी कृपेने झाले. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत श्रोते सदा परिसोत. एकादशोध्याय गोढा आषाढी असतो शुभम भवतो. अध्याय 12 श्री गणेशाने मग कराव्या जगदुद्धार हराव्या भूमार. वारंवार परमेश्वर नाना अवतार घरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपी प्रकट होत तेचे समर्थ श्री स्वामी. गत्याध्यायाचे अंती पाले. अक्कलकोटी पुण्यनगर पाहून तुष्टी आनंद पोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते. खास बाकीत यात्रा आली. बहुत गर्दी झाली. श्रींजवळी दर्शन इच्छा उत्कट चिंती. खडी साखर घेऊन आती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सनिध पातले. आजानुभाव सुहासे वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धार गेले. येऊन या भाणावरती श्री चरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओठी गातचे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते. भूतळी उठून या काय केलेला एक विचित्र. सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी. प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सर्व एक जहागीरदार ते होते. बिराडावर स्वयंपाक करून तयार. म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामींचे अर्पण करा नैवेद्याचे अवश्य म्हणून त्यांचे बाळप्पा तेव्हा चालले. या समय श्री समर्थ हे अस्ति रूपमंदिरात राज्यातने वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले. सतर बिराडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सरले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्माचे आचरण घेऊन स्वामी दर्शन जपला की बैसवून श्री शंकर उपास दैवत त्यांचे करावे पूजन. नित्य माध्यानही येता. आधी त्याच्या अनुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामींजवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे करणे. मागोणी आमोदू करी मग यावे बिरडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुजन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी त्यांची बाई आज्ञा करी अशा आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवेकरी बाई मुख्य. त्यांमाजरी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होती पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अवस्था होत असे. हे बाळप्पांनी पाहून नानायुक्ती योजून मोडले टाकले. भांडणं एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामींप्रती दृढ भाव धरून चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीराचा व्याधी पडली. जडली रात्रंदिवस चैनने क्षणभरी. भोगभोगीला काही जण कागदाची पुडी बेंबीतून पडली. ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळप्पासी यावे मरण विष तिथले कानविल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजारी गुप्त असे उदरी सदृढ सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करून मग यावे परतोणी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई मिळणी समर्थांचे आपण सांगून बाळप्पाचे शंकर पूजनी वर्जावे तैशी आशा आज्ञा तयाप्रती. एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटीना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा. जाण जे हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन ती हे माझी लिहिलेच आहे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारापुत्र सोडणे देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मणी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी. मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांचे कुलदेवतेच्या दर्शनाचे जावया इच्छा बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन ते बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थन देते आज्ञेचे तरी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञा द्यावी आपण. तयांचे कपट न जाणून अवश्य म्हणे. त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयांतांनी टाकीला. चिठ्ठी आपुल्या करी. भटजी उचली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेले. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची चढली होती. कैसा दूर तयाप्रती करतील तरी दयाळ. याची स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत. द्वादशोध्याय गोढा श्री राजाधिराज योगी राज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. अध्याय 13. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तर तैसे स्वामी चरित्र अध्याय वाढले. द्वादशाध्यायंती श्रीपाद भट्ट बाळांप्रती कपटयुक्तीने फसू पाहती परी झाले वर्थचे. स्वयं पाकाधिक कराव्याचे लज्जा वाटते त्यांचे. तया ते एक समयांचे काय बोलते समर्थ. निर्लज असे सणित गुरु असे जाण निरंतर ऐसे बोलता सद्गुरू बाळप्पा म्हणी समजला. सेवेकरण माझी वरिष्ठ सुंदरबाई होती तिथे तिने सेवे करायचा नित्य त्रास द्यावा व्यर्थचे. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता ती येजा. परी कोणी एक दिवशी मध्यरात्रीच्या समयाचे लघुशंका लागता स्वामींचे बाळप्पा ते उठविल. दईपासून बाळप्पासी त्रास देत अहर्निशी गाराने सांगता समर्थांसी बाईत शब्द ताडिते. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात
स्वामी भक्त झाला एक तपर्यंत स्वामी सेवा तो करत तयाचे द्रव्य शबहोत असे सांप्रत लागले. दिवाळीचा सण येता राजमंदिराची समर्थ राहिला असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थांशी आरपिले होते. चंद्रहाराचे सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची म्हणत विचार घेता त्वरित सुंदरबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदरबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळ यायचे ऐकता त्या काळी जमादार पाठीला कंगुलाला जमादारा चोळप्पाजवळ येई सत्वर म्हणे द्यावा जी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासे दस्तूर हा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाला जमादारा बाळप्पाजवळ येऊन सत्वर हार मानू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणाचे चंद्रहार पळी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वी. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिला. चोळप्पाने बाळप्पा देते तरी घ्यायची. ऐसे भाषण ऐकून जमादारा परतून रूप मंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती राग आला आणि प्रति सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो हा होता आजवरी तो काढून त्यास दूर करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची सारी भक्त मंडळी विशिष्ट एक वस्त्र तयावेळी पडले होते. श्रींजवळी तयाची करून या झोळी समर्थ करी घेतली. अलख शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे होणे तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाके ते आणून न लागती. एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटिल रीन स्वस्थ हात असावे. पाहून या द्रव्याचे आनंद झाला तयासी परिण आले मानसी श्रीचरण अंतले. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले. बाळप्पा सेवा करीत आधी. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागावणी दुष्टोत्तरी ताडण करी बहुचाळ. ते ऐकून बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणांची म्हणती जावी येथून या. आज्ञा समर्थांची येवणी म्हणती जावी येथून या. गयाकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एक सेवकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाखविले सेवेकराने. तेव्हा समजले जिंजवणी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला. त्या लागून ते त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतींचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन स्वतः आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन देत हिशेब ठेवीत चपाच्या काढून दिले. बाळप्पासी आन झाला. बाईसी गर्भ भरे ती कोणासी मिळानेक्षी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दावी ती परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोण्या प्रतिधैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी त्यास हुकुम झाला सत्वरी बाईसे दूर करावे. परी राणीच घेऊन ती येसन केले. तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराचे कैद करून या बाईंसी आणावे म्हणती सत्वर. फौजदाराची समर्थ काही एकण बोलत. कारकिर्दीचा अंद ऐसा झाला. बाईच्या स्वामीची सेवेकरता सरकारातून तत्वता पंचने म्हणून व्यवस्था केली असेल. रूपराय मग सेवा करावे असे घेऊन गे. बाळप्पासी म्हणती देव तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयांचे द्रव्याशी नाही आम्हासी आम्ही निर्लोभ माणसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एक भक्तास सांगून करविले. श्रींनी उद्यापण हिशेब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली. उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येती मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करती तांबिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे ते जामस करती त्यावरी होती कृपाळ. अक्कलकोटा निवासी अजय जयाचे स्वामी राया रतन तुझ्या पाया विष्णू शंकर नंदितेचे स्वामीचे सारामृत नाना प्रकटकथा समत सदा भक्त परिसोत त्रयोदश्या गुढाशी इति श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाची करुणा घणा. जय जयाची अघशमना. जय जयाची परमपावना. दीनबंधू जगद्गुरु प्रातः काळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतरी द्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करुणी प्रातः कर्मे आठवणी मग बैसावे आसने. भक्ती धरुणी स्वामींचरणी पूजन करावे. विधियुक्त एकाग्र करुणी मन घालावे. शुद्धोक्त स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावे. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे. सद्भावे करून धूप दीप आरती अर्पण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाची अगहरणा परात पराकर कैवल्य सदना ब्रह्मानंद यतिर्व्या. जय जयाची पूर्णान पुरुषा लोकपाला सर्वेश अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासी. या सर्व साक्षी करुणालया भक्तजन तारा या अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी सुंदरा पूर्ण चंद्र तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदी आलादी समग्न तूच रूपे नटलासी. करता आणि करिता तूच हवी आणि होता. दाता आणि देविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्न तुझ लागी आदी मध्याग्न कोठे नसे पाहता. असून या निर्गुण रूपे नटलासी. सगुण ज्ञाता आणि ज्ञात तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रांनेही नावरे. विष्णू शंकर एक सरी कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती. सहस्रमुखी निश्चिती श्रीला ख्याती वर्णिता.
दृढ ठेवीला चरणी माथा रक्षावे मजसे समर्था कृपा कटाक्षे दीननाथा दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना कृपा समुद्री आम्ही आश्रय देई जे सदैव. पाप ताप आणि धैर्य सर्व जावो निरसोन ही लोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे. दुस्तूर हा भवसागर याचे पावया पहिलं तीरत्वणाम तरणी साचर प्राप्त हो मजला. त्या आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली न बाधतो तुझ्या कृपे किती वरून आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोण ज्ञानार्क हृदय प्रकटिपाय. शांती मणी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांचे नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम नेने होवो हा सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता. न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावे असत्य त्या सत्ये विजयी सर्वदा आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबून तुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्थ असोनी या संसारात प्राशीण तव नामामृत प्रपंच आणि परमार्थतेने सुगम वज लागे. आईशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोष होणी तत्वतावर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा हो रात्रतेने सर्वार्थ पावी. जे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकळ दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती. हे नेहमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरून नाही लोकात जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. इतिश स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकत भावी भक्त. चतुर्दशोध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15 श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्यवार्थ तेही काही न उरेची. सर्व कामना पूर्वण अंती दाविती सूरभवन जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणते त्यांची शीतनोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती सदा अरण्यात अवस्थे एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप यती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हस्ती तयांते. त्यावेळी मंगळवेढात बसपा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयांची. तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यती राजकंठ कशया करुण तियेवर केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालतसे. अष्टभावी दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडणी हस्तविता झाला बहुत प्रकारे. पाहुण या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती अर्धस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयांचे. बसप्पाचे श्रीचरणी मन उडले जय पासुनी राहू लागला निशिदिनी स्वामी सनिध आनंदे. मग बसप्पाची कांता ऐकोणी आईशी वार्ता करीतसे आकांता. म्हणे घर बुडले बसप्पा येती गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडले संसाराचे वेळ गायला लागले परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त. जनापवादान भीत नसे चाड कोणाचे. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करते तव झाली असे रात घोरदम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नको कसे काही म्हणी. 2 प्रहर होता जरणी समर्थ ओठवणे चालली. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर शापते ओरडते. परी बसप्पाच्या चित्तीने वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती देह वाहनसे. चित्त समर्थे केले नवल प्रकट झाले संख्य व्याल. भूक भाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान परदस्पर्श सर्पा झाला. बसप्पा भाणावर याला अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे. वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहुणी आईशी परी भयभीत झाला अंतरी तो तयांचे मधुरोत्तरी. समर्थ काय बोलले भिऊ नको या समय जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे दिले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकी ती एक सर्पावरी. गुंडाळणी सर्प त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथून या परतले सत्वर रामा माझी आले. बसप्पा सहित समर्थ एका देवळी तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडणी पाहत तव त्यातच उरण दिसत सर्प गुप्त झाला. ऐसे नेवल देखून चकित झाला अंतकरणी माथा ठेवी. स्वामी चरणी प्रेमाश्रू नयन वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे जा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोषिजे. असो तो बसप्पा भक्त संसार सुखोपभोगित रात्र नश्वी स्वामी समर्थ मंत्र जप तत्यांतरे. इथे जो स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत वसता भाविक परिसोत 15 गोड हा श्री स्वामी चरणार परमस्तु श्रीरस्तु विभम भवतु. अध्याय 16 श्री गणेशायन भक्तजन तरणार्थ यतिरूपेशी दत्तभुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीच होतं. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते. नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकणाप्रती राजापूर तालुक्यात एवट्या गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणारा जात मराठी तयांची. ते होत त्या गावचे होत संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांते माता बंधू राहते. मुंबई तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली आणि तेव्हा भाव धरुणी म्हणे नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र आपूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान थत्ते येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावणे पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगाती म्हणती काय करावे.
नुकसान भराव्याचे द्रव्य नाही, आम्हापासी फिर्याद होता, आपरुची बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले निघाले माझे दिवाळी, यात संशय असे ना. तुम्ही भावया कर्जमुक्त याची करावा युक्ती एक, तुमची होणी मी मालक लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला ते सांगावं या पंडिताला. मारवाडी याला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य, कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयांसी शिव राम मारुती ऐसे नामे दिले, श्रीवर्गासी अनेक मंत्र दिले. पंडिता राम म्हटले, गजानना शिवनाम दिले, मारुती हरिभाऊचं म्हटले, तिघे केले एकरूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले, तिघांचे 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक: गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिला एक समर्थ. तेव्हा तयांच्या आनंदी पारावर नसायचे. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी शिणी दिला, तेव्हा तयाचे मनाला आनंद झाला बहुसाळा. श्लोक: आकाशात पतित तो तहा गच्छिता सागरम सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छिता संतोषले. त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावनतयांते. श्लोक: इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये त्याने आणले होते मुंबईहून, त्यांचे कार्य करावे म्हणून विचारले समर्थ. ते ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले, त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या. सत्वर काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून सोडल्याकडे आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता त्यांचे आनंदले आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिदल्या नाही कोणा. ते हरिभाऊ एके देणी समर्थासनित येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवले. तो समर्थ त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वर्धस्त सत्व गती मस्तकी त्याचे ठेवले. म्हणती, तू माझा सूत झालासी, आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडणी. मग छाटी कफणी झोळी समर्थ त्यांचे दिली, ती घेऊन त्यावेळी परिधान केली. सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरे देती हरिभाऊचे करी. म्हणती, जाऊनी सागर तिरी किल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर लुटूया आपुला संसार, लोभ मोह अणुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून आईशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईचे साधू वेश घेऊन. अरे असो हरिभाऊनी काय केले, ब्राह्मणांशी बोलाविले, संकल्प करून ठेवले, तुळशीपत्र घरावे. हरिभाऊ घर लोटीता तारानामे त्याची कांता, ती करिभाऊ ताकांत. घर घेत उर बुडवून विनंती जोडून कर अद्यापी सस्त करा. अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिय. आयशी तियेचे उत्तर ऐकून या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीतेचे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले. समग्न तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावे. आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते दिदले होते. त्या पादुका व स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठीपुरात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होणी गोसावी मठा माझी राहिली. ती स्वामीच्या सारामृत नाना प्रकृत कथा समता सदा भाविक भक्त परिस्वत षोडशोध्याय गोड हास्यजस्तु शुभम भवतो. अध्याय 17. श्री गणेशाने मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात. जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापित. समर्थांचं स्वामी नामाचे भजन, त्यांच्या चरित्रांचे कीर्तन, त्याहून व्यवसायाने स्वामी सुत नेते. स्वामी सुताची रणी काकूबाई नामे करून तिने वृत्त ऐकून दुःख केले विनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. तिये लागून सावरून धरली सत्रप्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्ट सांगून. याचे पिशाच बात झाले किंवा कोणी करणे केले याची सोय पाहिली. पंचाक्षरी आणून त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भावसेकर जयांचे देव आमलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शन आल्यावर उठाउठी सांगितल्या स्वतःच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून या देव आमलेदार हासोणी देती. उत्तर त्याचे पिशाचे लागले, थोर माझे निनूर दूर नोहीचे. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतःकरणी. मग ते स्वामी सुताची रणी अक्कलकोटी येत असे. असोहीकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करते. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले. मठ होता कामाठीपुरात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिदली कांदेवाडीत जागा एक भक्तीने तारा नामे त्याची कांता. तेही त्रेस देत स्वामी सुता परी त्यांच्या चित्ता दुःख खेद नसायची. प्रथम मुंबई शहरात शाके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केलीच आहे. कोणी स्वामी सुता प्रति आनंदले नाना चित्ते प्रेमानंद चरण म्हणजे ती स्तवन करते त्यांचे. स्वामी सुत त्यांचे लावली स्वामी भक्तीचे धन्य झाले. नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पाव्या श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पली. स्वामी मूर्ती आणली. समर्थ त्यांची आज्ञा केली. नगारा वाजा म्हणून नगाडा वाजता जोशी हसू लागले. समर्थांची पाहून या स्वामी भक्ताचे परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेलीखेडी ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामी भक्त गोट्या खेळत तास हवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करीत विशेष जण लाविले. भक्तीनास कीर्तिध्वज उभारिला. म्हणा माझी धरुणी कामना, कोणी येताची दर्शन त्याचे समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्यांप्रती मनातील खूण सांगती. ऐकोणी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना
येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिलो होते आनंदी. स्वामी दर्शन घेतल्या तो न सवे उदकान ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन ते करूनसे भरले पूर्ण. ऐकिले आतून राणीने सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधूने मंदिरी प्रार्थोणी आणावे. पाहुणी या समर्थांची उल्हास सुताचे मानसी धावण यावे केसी मिठी चरणी घाती. निज सुता ते पाहुणे आंधळले समर्थ म्हणे कर फिरविला मुखावरुणी हस्ती धरुणी उठविले कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचते. एके दिवशी श्री स्वामी समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधूनी समर्थ सांगावीत या कारणे आम्ही जातो निज आम्ही वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई कल्पना न आहे त्यासी स्वामी विण कैसे जीवन वारंवार विणी स्वामींचे ऐसे न करावे काही मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरी तीर्थयाशी म्हणती आम्ही तर हृदय रास करून निश्चय चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडणे तरी नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहुखिन्न झाला परतोणी नाही आला जन्मवरी अक्कलकोटे. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची राग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनवित समर्थाते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुताते सतरी मज सणिता आणावे. परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन चलत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालून पोटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जावोणी. तथापि स्वामीसुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न जे सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेविले की उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला. स्वामीसुद्धा परितो न आला अक्कलकोटी. जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलास वास सर्व लोक हळती अक्कलकोटी. त्या दिनी समर्थ करीत विचित्र करणी बैसले स्नान करुणी परिगंधन लावती भोजनाते नोटती धरणीवरी अंग टाकती कोणासही न बोलती. रुदन करती क्षणोक्षणी तुक्या माझी सतर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार. स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईने स्वतः जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार. परत्र पावला आत्मज निज पुत्र मरणावरती ऐकुणी करती आकांता. तो दुःखद समय वर्णित दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटीलवलाही परतोणी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सुत आपुला भक्त असून अक्कल पावला न मरण मग स्मरती हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले ती येसी उल्लंघले आमुच्या आज्ञेचे संधी सापडली काळासी ओढणी वेळ बळेंची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवोधिक तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इथे स्वामी चरितारामपती नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत शत दशोध्याय गोड हा श्री भगवत चरणार्पण मसू श्री रस्तु शुभम भवतो. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करताती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मरणासे त्या समय मोर पाखराचे अधिकारी नेमू गादीची चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळावेळी रात्रंदिन तोची चाळा. मोठमोठ्याने ओरडते आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणता समर्थ. काकूबाई लागून लपून ठेवली विटे सिद्धी दिली पाहिजे आमासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोण कणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादाच यांचा अभिमान त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने त्यांचे आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांचे दादा प्रीती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेऊ घाली यासी आरोग्य होईल बाळासी चित्ती मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिला. केज गाव मोगलायचं तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणते काकूबाईंसी पादुका स्थापन करावे असे तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशा शरीर समाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे. समर्थ वृत्त ऐकून म्हणते द्यावे पाठवून बाळा आहे जरी आज्ञा तरी सांभाळू द्यायसी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळा सांगाती दादासी पाठविले केजे प्रति पादुका स्थापन झाल्यावर दादा आला परतोणी. पुढे सेवेकरांना सांगाती त्यासी मुंबईस पाठविते. ब्रह्मचार्यांची आज्ञा करीती याची स्थापा गादीवरी दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कफणी झोळी निशाण ब्रह्मचारी दादासी उपदेशित दिवस निशी गोसावी होणी गादीच चालवावे. आपण दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नाकाल म्हणजे सर्वथा न रुचे चित्त त्या आईच्या त्या परी ब्राह्मणांच्या आणि पहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थी ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पदुकांसी मस्तके ठेवत हातांच्या मोर्चे लाणणी सत्वरी धरा म्हणती
त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करिता तेचे श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली. त्याच्या चित्ता हृदयी प्रकटला ज्ञान सविता ज्ञान केले लयाती. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्राह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती. काकूबाई दचकलीची ती म्हणे समर्थे दादा प्रति वेळ खचिती लाविले. ती म्हणे जे समर्थ आपण हे कार्य करिता दादाची आश्री ठेवता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले ती येसी जे बरी वाटेल आम्हासे त्याची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकाच गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतकेच पुरे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थांची क्रोध आला. घाला म्हणते बाईला खेड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करून मांडीला अनार्थ नाना अपशब्द बोलत भाळ पेटीतच हसते. परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कफणी झोळी अर्पिली. दुसऱ्या दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेचे ते पाहुणे. काकूबाईचे दुःख झाले अपार. समर्थांचे हसू आले. अधिकच कौतुक मांडले. दादासी जवळ बोलाविले. काय सांगितले त्यांची. अनुसूया तुझी माता तीच पाशी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून तथा जणी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुणे क्रोधाभिष्ट अंतःकरणी म्हणे तुझे हे करणी लोका पावत. कारण ऐकून मातेची उक्ती दादा तीच प्रति बोलती. ऐक सुखे तुच्छ गमती माते आजपासून पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे म्हणा. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापूर्वी स्वामी सुताच्या गादीवर बसवणी संस्था चालविली. इथे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समुद्र सदा प्रेमळ परिचोद अष्टदशोध्याय गौड हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवणतेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञानी परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे बोलण्यास होय. आता वर्ण पुढे स्वामी चरित्र अत्याधारे श्रवण करिता सर्वार्थ पावचे निश्चय. प्रसिद्ध आनंदी क्षेत्र नामे नृसिंह सरस्वती यांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णात टाकी क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समस्त नानायोग अभ्यासे बहुत महासाधू देखील. करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरून शोध करती गुरुचा. चपी तपी संन्यासी असंख्य देखील ज्ञानदयांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरले परी गेले व्यर्थचे. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा धरणी पोटी आले. नृसिंह सरस्वती महिमा श्रेणीचा ऐकून सन्मुख पाहुणे तयांना आज्ञा चक्रभेदातला एक श्लोक सतर म्हटला. श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता ते त्यांचे समाधी लागली. त्यांची स्मृती न राहिली. देहाची ब्रह्मरंधी प्राणवायू. आश्चर्य करती सकळ जन. असो झाली या काही वेळ समाधी उतरून तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदा भुजावरी मस्तक ठेवले. थडकरी सद्गणित झाले. अंतरी हर्ष पोटी न समावे. उठून या करते स्तुती धन्य धन्य येती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवांचे. स्वामी कृपा आज झाली त्याने माझी इच्छा पुरली. ती चिंता सकल दूर झाली. कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती. तेथे जी वास्तव्य करते सिद्धी प्रसन्न जया ला. बहुत धर्मकृत्य केले. दूर दूर घेती गेली. काही दिवशी एकेकाळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन. उभे राहिले. कर जोडून झाले बहुत समाधान. गुरुमूर्ती पाहुण्या पाहुणी नृसिंह सरस्वतीचे समर्थ बोलले. त्या समयासी लोकी धन्यता पावलीसी वर योषित पाळणे. ती येसे द्यावे सोडणी तरीच श्रेष्ठत पावसी चरणी. मग सहज सुरभवणी अंती जासी सुखाणे. ऐकोनी समर्थांची वाहने आश्चर्य वाटले सकला म्हणे. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील. परी अंतरीची खूण येती तत्काळ जाणून पाहू लागले. अधोवदन शब्द एकन बोलवे. असे तेव्हापासून सिद्धी दिली चढवणी. येऊणी राहिली स्वस्थानी. धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे दे मामलेदार. त्यांची ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात आणीवार होणी बंड केले जाणणे. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तथा ऐसे वाटले त्यांचे चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतवणी अंतरी खडग्न दिदले. श्रींच्या करी म्हणे मजवरी कृपा करी तरी मानसी. तरी खडंग हाते देतील जावणी बैसले. दूर श्रीणी जाणले अंतर त्याने पाहुणी कर्मघोर राजगृह मानसी. लगबगे उठली सारी सत्वर आली बाहेरी. तरवाडचे झालीवरी तलवार दिले टाकुणी. कार्य आपण योजिले ते शेवटी न जाय भले. ऐसे समर्थ दर्शिले म्हणून न दिले खडग्न करी. परी तो अभिमानी पुरुष खडग्न घेऊन तैसेचा आला परत स्वस्थानाचा झेंडा उभा राहिला बंडाचा. त्यात त्यासी यश आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पानिपत्य भोगले. कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहते अक्कलकोटात. राजश्रीत सरदार माया पाश तोडून दृढ झाले. स्वामींचरणी भजन पूजन निशिदिनी करिता ते आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाली मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यूसमी पातला. पाहुण्या विपरीत परिशी चरण धरले. झडकरी उभा राहिला. काळ दुरी नवल परी झाले. दीनवदन होवणी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुणे श्री समर्थ कृतांताची काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पहिले तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याचे न्यावे. त्वा त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवर वर्तले. तत्काळ वृषभाचे पान लगेल. धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिता. ते बैलाप्रती दिली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य वरून जाता वाढील ग्रंथ. हे स्वामीचरित्र सारामृत चारित्र सारमात्र. येथे स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19 अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु.
अध्याय 20 श्री गणेशाय नमः. जय जयाची करुणा करा, जय जयाची अतिवर्या भक्तजन संतापहार सर्वेश्वरा गुरुराया. वर्णित समर्थांचे गुण नाना दोष होती, दहन सांगता ऐकता पावन भक्त श्रोता दोघेही. असे कोणी एके दिवशी इच्छा धोरणी मानसी गृहस्थ एक दर्शन समर्थांच्या पातला. करुणी या श्रींची स्तुती माथा ठेविला चरणांवरती, तेव्हा समर्थ त्याते वरती हास्य वदनी अरुणे. फकीराते देई खाणा, तेने पुरतील सर्व कामना. पक्वाने करुणी नाना यथेच भोजन द्यायचे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फकीर बोलाविले पंचजन जेवू घातले तयाते. फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ अद्यापिती गृहस्थाते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले तेव्हा. म्हणे यवन यती पवित्र तैसे त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट. यती मागे पावेन कष्ट, कळता स्वजन गोष्टी. आला म्हणे ऐसा विचार, तो समर्थास कळला तर म्हणती हा भाविक नर कल्पना चित्ती याची. इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट. गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख सस्त उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्र मिळावया साधन त्याजवळी नसे परी. त्याचे देखून समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित. तो निशंक म्हणता पात्रावरी बैसला. त्याचे बोलडे समर्थ तू मुंबईपुरी जाय त्वरित, सफल होतील म्हणून तर द्रव्या प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरला तत्काळ मुंबईचा आला. उगाच पटकू लागला द्रव्य मिळत म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायाचे. येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन पाही. गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला. आसनावरी बैसलेल्या 10,000च्या दिल्या नोटावरून आणून सत्वर. गृहस्थ म्हणे आनंदला बाई त्या आशीर्वाद दिला. द्रव्याला भोवता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य. गृहस्थ आली प्रचिती. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. यथेश स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा ऐकत भावी भक्त विषाद्या गोड आश्रय असतो शुभम भवतु. अध्याय 21 श्री गणेशाय स्वामी चरित सारामृत झाले. 20 अध्यायापर्यंत पौर्णिमाचे मुखनिमित्त वदले श्री स्वामी राज. आता कळस. अध्याय 21 कृपा करुणी वद्वावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्त जनांकारणे संपावा अवतारा. आता ऐसे म्हणा माझी येता जड देह त्यागुणी तत्वता गेले स्वस्थानी. यतिराज शके 1800 पूर्ण संवत्सर हे बहु धान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला. 3 प्रहर चतुर्थ प्रहाराचा अवसर चित्त करून एकाग्रणी मग्न झाली निजरूपी. षष्टचक्राते भेदून ब्रह्मरंधा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेव्हा. जवळ होते सेवे करीत त्यांचे दुःख झाले अंतरी. शोक करीत नाना परी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटी जरी जन समस्त दुःखे करून आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या आनंद दिलेला जन सन्मार्ग दाविला. उद्धारिले जड मुढाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्राम माझारी जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेली. आता कोपर्डीच येणे केली. उपशिक्षक पद मिळाले. विद्यालय सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम यांची शंकर शेठ. त्यासी स्नेह झाला निका आश्रदाते ते माझे. त्यांची स्वामींचरणी भक्ती भावार्थे पूजन करते. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितसे मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्ध्यर्थ देवस्थावन आधार स्वामी चरित्राचं कोण हेची कीर्तन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रकटले. भूरी प्रख्यात झाले हे कथन. द्वितीय अध्यायी तारावया भक्ता जनांना अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचे महिमा वर्णला. तृतीय अध्यायी निश्चय स्वामींचा कराव्या छळ आले 2 संन्यासी खल. त्याची वृत्त चकल. चौथ्या माझी वर्णले. मल्हारराव राजा बोर्द्याचे त्याने नानव्या भावने पाठविले. कारभार्याचे 5व्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यांचे दाविला चमत्कार त्यांचे वृत्त समग्न 6व्यात वर्णले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामीचरणांवरी भक्ती जडली कोणी प्रकारे ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात हे कथा. खर्चोणी द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ मी ते वर्तन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10म अध्यायात. ते ऐकता पुणित श्रोते होती सत्तेचे. 11वा आणि 12वा तैसेचे अध्याय. 13 बाळापाचा इतिहास पर्वत्यान माझी निरूपला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. ते 14वा अध्याय पूर्ण सत्ताधारक भाविका. बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा घोड बहुत 15व्यात वर्णिले. हरिभाऊ मराठी गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादाबुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि त्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात. सारांश रूपे सत्यपय एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन. 20व्यात निर्धारी स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वैद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदितो त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिधला हा वर जो भावे वाचील हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढू विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुण अंतिमोक्ष पद मिळवतया. अंगी सर्वदा विनय असो वृथा अभिमान तो नसो सर्व विद्यासार.
गौसो भक्त श्रेष्ठ लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जीही प्रसिद्धीस आणल्या त्यासी रक्षावी दयाळा कृपा घना समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकवी आपुल्या कंठी तत्काळ घालून चरण ठेविला भाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले इतिश स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समता सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोढा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु इतिश स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम.